सुंदर चंदेरी राती ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवेत साजना झुलव मला. साजणारे मोहणारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोय रे मी सांडेले पाठी. तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोय रे मी सांडेले पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवेत साजना झुलव मला. मोहन मधुर राती भाराला येऊ दे प्रीती. प्रीतीची हीच रीती कशाला कुणाची भीती. झाडा मागे चांद हवरती आला. ये ना आतुर जीव हा झाला. मी भुलावे धुंद भावे गीत गावे. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. थंड या हवेत घेऊन कवेत साजना झुलव मला. ला 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 ले ला 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 हा अला हा अला हा अला ला. ला 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 ली ला 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 हा अला हा अला हा अला ला. नमस्कार, मी डॉक्टर सारिका भांबारे होमकर. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. माझं बालपण श्रीरामपूर येथे गेलं. 1ली ते 4थी मी नवीन मराठी शाळेमध्ये शिकायला होते. त्यानंतर 5वी ते 10वी बालिका विद्यालय येथे. पण 4थी नंतर साधारणतः 4थीपासूनच मी गाण्याचा क्लास लावला होता. मला गाण्याची खूप आवड होती. माझे वडील दत्तात्रय बन्सीलाल भांबारे हे LIC ऑफिसमध्ये सर्व्हिस करत होते. रिटायर्ड आहेत ते सध्या. आणि आईचं ब्युटी पार्लर श्रीरामपुरातील पहिलं ब्युटी पार्लर होतं. त्यावेळेला ब्युटी पार्लर ह्या बिझनेसकडं इतकं चांगल्या याच्यानी लोक बघत नव्हते. पण आईनी खूप हिमतीने चिकाटीने तो कोर्स करून तिने पूर्ण श्रीरामपूर म्हणजे नगर जिल्ह्याला जवळजवळ तिने सर्व्हिस पुरवलेली आहे. त्यावेळेला मेकअप करणं किंवा जे काय ब्युटी पार्लरच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या. आणि शेतकरी वर्ग तिथे जास्त असल्यामुळे श्रीरामपूरला आईचं पार्लर खूप जोरात म्हणजे होतं. तर एवढं सगळं करता करता आई घरातलं सगळं करूनही आमचं अगदी 2 खोल्यांचं सुरुवातीला घर होतं. तिथे मी, माझा लहान भाऊ अवधूत दत्तात्रय भांबारे, माझी आई दीपाली दत्तात्रय भांबारे आणि माझे पप्पा असे आम्ही सगळेजण राहत होतो. आणि खूप सुखी चौकोनी कुटुंब आमचं असं होतं. त्याच वेळेला मी संगीताची परीक्षा पण संगीताच्या एक परीक्षा देत गेले. आणि पप्पांनी सांगितलं की तू LIC ऑफिसमध्ये जर सर्व्हिस करणार असशील तर तू करू शकतीस. तर मग 10वीपर्यंतचं शिक्षण माझं भिकाबाई रामदान खटोड कन्या विद्यालय येथे झालं. त्यावेळेला माझ्या मैत्रिणी वेगवेगळ्या मैत्रिणी मला भेटल्या. 1ली ते 4थीच्या मैत्रिणींची नावं मला सांगू इच्छिते मी की सपना झव्वर, स्मिता नागरे ह्या माझ्या मैत्रिणी होत्या. अशा अनेकच मैत्रिणी होत्या, सोनाली आगाशे वगैरे. मग आम्ही खूप दंगा करायचो, मस्ती करायचो, पण तितकंच अभ्यासही करायचो. आणि हुशार मुलींमध्येच माझी गणना होत होती. तसंच 5वी ते 10वीमध्ये आम्ही एक लहानपणी प्रोजेक्ट केला होता विज्ञानाचा, माझ्या मैत्रिणींनी हर्षाली कुलकर्णी आणि मी. तर त्याची एक गमतीची अशी एक आठवण आहे की त्या प्रोजेक्टमध्ये जसं ती कावळ्याची गोष्ट आहे की पाणी खडे टाकून आपण तो पाणी वर आणलं जातं आणि मग तो ते पाणी पितो. तसंच एक प्रयोग होता शास्त्रीय, आणि तो आम्ही 3 मडक्यांचा प्रयोग केला होता. त्याच्यामध्ये पाण्याचं शुद्धीकरण कसं करायचं, तर त्याच्यासाठी अशी काठ्या वगैरे पण. तर ते सगळं साहित्य जेव्हा अंगणात आणून ठेवलं तेव्हा आईने आम्हाला खूप रागवलं होतं की तुम्ही असं अभद्रासारख्या सगळ्या वस्तू, मडके, नंतर असं एखादं कोणीतरी वारलंय घरात असं वाटायला लागलं आहे अशा वस्तू तुम्ही आणून ठेवल्यात. पण आम्ही तर वैज्ञानिकदृष्ट्या तो प्रयोग करत होतो, त्यामुळे मी कशालाही न जुमानता माझ्या मैत्रिणींनी आणि मी बोलणे खाऊन तो प्रयोग केला आणि आम्हाला त्यात पहिलं बक्षीस मिळालं दोघींना. मग त्यावेळेला आईने खूप पाठ थोपटली होती. पण आधीचे जे बोलणे खाल्ले आणि धपाटा खाल्ला होता आईचा ते मी विसरू शकत नाही. त्यानंतर मग असं 10वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर माझा कल हळूहळू बायोलॉजी ग्रुपकडे गेला आणि मला
मेडिकलची खूप मेडिकल फील्डची आवड निर्माण होत गेली. तसंच माझं साईड बाय साईड संगीताच्या परीक्षा देणं चालू होतं. मला गाण्यांची आवड होती. माझ्या वडिलांनी देखील गाणं म्हणत होते, नाटकात काम करत होते. आणि अशा याच्यातच भाऊ माझा 4थीपर्यंत शिकून तो अचानकच 5वीपासून नवोदय विद्यालयाला शिकायला बाहेर गेला. तसं आमची ताटातूट लहानपणी झाल्यासारखी झाली भावाची आणि माझी. आणि जसं मी 11वी-12वीत गेले आणि माझं बोरावके कॉलेजला सायन्सचा फॉर्म मी भरला. वडील म्हणत होते की तू कॉमर्सला ॲडमिशन घे, पण मी हट्टांनी डॉक्टर व्हायचं म्हणून सायन्सचा फॉर्म भरून 11वी-12वी सायन्स केलं. आणि अचानकच आम्ही एकदा सगळेजण प्रवासाला गेलो आणि त्या प्रवासाला गेल्याच्या ह्याच्यामध्ये माझं MBBSचं ॲडमिशन हुकलं, त्यानंतर डेंटलचं पण ॲडमिशन हुकलं. आणि मग BAMSला नंबर लागणार होते, पण थोडंसं आमचं कॉलेज म्हणजे वेटिंग लांबलं त्याचं सगळ्याचं. ॲडमिशन प्रोसेस खूप लांबली, जवळजवळ 6 महिने. मग मी गप्पपणे पप्पांना म्हटलं की मी आता मायक्रोबायोलॉजी BSc तरी करेन. आणि मायक्रोबायोलॉजी BSc करण्यासाठी मी नगर कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि एक दिवस तिथं थोडीशी सुरुवातीला माझं मन तिथं अजिबात लागलं नाही, पण थोडीशी रुळत असताना एक दिवस गॅदरिंग असताना अचानक वडील आले आणि पप्पा मला म्हणाले की सारिका, तुला भारती विद्यापीठ पुणे येथे BAMSला म्हणजे डॉक्टर व्हायला ॲडमिशन मिळाली आहे फ्री सीटमध्ये आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे. मग एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात हसू असं असल्यासारखं मी लगेचच मग निघाले वडिलांबरोबर. आणि मग तिथून माझा पुढचा प्रवास सुरू झाला. मग एक नमूद करावं वाटेल की ज्या वेळेला 1ली ते 4थी मी शिक्षण घेत होते, 4थी नंतर मी संगीताच्या म्हणजे संगीताच्या क्लासबरोबरच मी पार्लरचं देखील आईकडनं सगळं शिकून घेतलं. आणि आईला पार्लरमध्ये मी मदत करत होते सर्व कामांना, पार्लरच्या वेगवेगळ्या गोष्टी, मेहंदी काढणं नवरीच्या वगैरे. आणि आईला मी 4थी नंतर खूप मदत केली 10वीपर्यंत पार्लरच्या कामाची. माझा भाऊ नवोदय विद्यालयाला गेल्यानंतर त्यांनी 10वी नंतर अवधूत दत्तात्रय भांबारे यांनी 10वी नंतर 11वी-12वी जेव्हा तो इकडं आला तेव्हा मी 11वी-12वी माझं होऊन गेलेलं होतं आणि मी पुण्याला ॲडमिशन माझं झालेलं होतं. तर भाऊ नंतर COEP कॉलेजमध्ये त्याला गणितामध्ये 12वीला 100पैकी 100 मार्क मिळाल्यामुळे त्यांनी नंतर COEP कॉलेजला त्याचं ॲडमिशन झालं आणि तो इंजिनियर मेकॅनिकल झाला. आणि तो पुण्यामध्ये विप्रो कंपनीत असतानाच नंतर त्याला फॉरेनला म्हणजे अमेरिकेमध्ये त्याला जॉब मिळाला आणि तो आता सध्या अमेरिकेमध्ये आहे. आणि त्याची बायको आदिती भांबारे ही देखील आर्किटेक्ट झालेली आहे आणि ती देखील अमेरिकेत जॉब करतात दोघंजणं. आणि त्यांचं तिथे खूप छान जॉब करत सर्व तो पण नाटकामध्ये काम करतो आणि तिथे फ्रीमध्ये ते नाटक तिथं लोकांना, आपल्या हिंदू मराठी लोकांना ते फ्रीमध्ये नाटकाची सर्व्हिस दाखवतात. आणि जे आपले कलाकार इथून जातात नाटकासाठी, आपले मराठी कलाकार, तर त्यांच्यासाठी त्यांनी तिथे निवारा देखील देण्याचं म्हणजे सोय करतात, त्यांच्या घरामध्ये त्यांची सोय करतात. आणि त्याचंही भरपूर सोशल वर्क असतं. 12वी नंतर माझं ॲडमिशन जेव्हा लांबलं होतं आणि मग नंतर मला ॲडमिशन मिळालं BAMSला भारती विद्यापीठ पुण्याला मला BAMSला ॲडमिशन मिळालं फर्स्ट इयरला. आणि मग वडिलांबरोबर मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले तिथं तेव्हा मला पहिले 2 मुलं भेटले, डॉक्टर राजेश दाते आणि डॉक्टर कैलास दौंड. यांची माझी पहिल्यांदी ओळख झाली. त्यांना मी MBBSला ॲडमिशन घ्यायला आले असं वाटलं, पण मग त्यांनी मला खूप मदत केली. त्यानंतर तेथील वर्गातील मैत्रिणी पण देखील माझ्या खूप छान मैत्रिणी, मित्र ह्या सगळ्यांचं खूप, आम्ही हॉस्टेलाइट्स होतो, त्यामुळे हॉस्टेलाइट्स हे एकमेकांना धरून आणि एकजुटीने राहतात. मग ओरल तोंडी परीक्षा असायच्या आणि आम्ही खूप धमालही करायचो. कधी आम्ही सगळे एकत्र पिक्चरला पण जायचो एकत्र एकजुटीने. कधी सहली असायच्या. आणि त्याचबरोबर स्नेक पार्कला आम्हाला म्हणजे सापांचा अभ्यास म्हणजे विषांचा अभ्यास करण्यासाठी देखील कात्रज स्नेक गार्डनला आम्ही जायचो. तसेच आमचे डेज असायचे सर्व, सारी डेज, रोज डेज, हे पण आम्ही गॅदरिंग असायचं. तिथंही मी माझ्या गाण्याच्या परीक्षांमुळे मी गाणी म्हणायचे, डान्स करत असायचो. आणि खूप हसत खेळत हे शिक्षण, वैद्यकीय शिक्षण मी पार पाडलं. आणि त्या वैद्यकीय शिक्षणामध्ये मला अनेक अनुभव आले. त्याच वेळेला आम्ही 55 किलोचे च्यवनप्राश देखील डॉक्टर तुषार सूर्यवंशी यांच्याबरोबर आम्ही करत होतो. आणि सगळ्यांनी मला त्यावेळेला खूप सांभाळून घ्यायचे. आणि कधी आजारी पडलं, ॲडमिट झालं तर सगळेजणं बहीण भावांसारखं हक्कानी मदतीला धावून यायचे. आणि त्यावेळेला हे कॉलेजचं शिक्षण 25 वर्षापूर्वी खूप वेगळा अनुभव होता. दुकानं कमी असायची, मग रूममध्ये शेगडीवरती आम्ही स्वयंपाक बनवायचो आणि जेवायचो. असं खूप छान हसत खेळत सगळं शिक्षण पार पाडलं गेलं. त्यावेळी मृणाल देव, माझी जवळची मैत्रीण स्मिता शिरुडे, अर्चना बिराजदार, कुंती बिराजदार, मंजू बिराजदार, ह्या सर्व माझ्या, दीपाली कोरडे, ह्या सर्व माझ्या खूप छान मैत्रिणी होत्या. आणि आम्ही खूप हॉस्टेलला पण आम्ही खूप धमाल करायचो.
सर्व्हिस करत होते. सहकारी रुग्णालय, अश्विनी सहकारी रुग्णालय, मार्कंडेय सहकारी रुग्णालय आणि अक्षय हॉस्पिटल येथे देखील मी सर्व्हिस त्यावेळेला केलेल्या आहेत. अशा प्रकारे मी सासऱ्यांबरोबर घरामध्ये पेशंट वगैरे रुग्ण पाहत असताना आणि सर्व्हिस करत असताना मला हळूहळू सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि सासऱ्यांनी मला नीमा ह्या असोसिएशनला, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनला जॉईन केलं, तेथील सदस्य केलं आणि मी नीमामध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हापासून मला समाजकार्याची खूप आवड निर्माण झाली. त्यानंतर 2006पासून मी रोटरीला जॉईन झाले, तिथूनही मला समाजकार्याची आवड निर्माण झाली. नीमा शाखेद्वारे अनेक जे गरीब लोकांसाठी आम्ही खूप कॅम्प घेतले, म्हणजे फ्री मेडिकल चेकअप कॅम्प विथ मेडिसिन्स असं आम्ही, म्हणजे औषधोपचार पण मोफत असे कॅम्प घेतले. ट्री प्लांटेशन केले आणि रोटरीद्वारे देखील आम्ही जयपूर फूट, ज्यांना म्हणजे कृत्रिम हात पाय रोपण, नेत्रदानाचे कार्य त्याला मदत करणे, अवयवदान याचं पण प्रमोशन करणे आणि अनेक डॉक्टर्स लोकांना यात सहभागी करून घेणे आणि फ्री हेल्थ चेकअप कॅम्प असंख्य मी घेतलेले आहेत आणि अजूनही मी ते करत आहे. याची आवड मला नीमा आणि रोटरी या शाखांद्वारेच झाली आणि मदतही भरपूर मिळाली. ह्या सगळ्यांद्वारे मला प्रेरणाही भरपूर मिळाली नीमा शाखेद्वारे. डॉक्टर टेंभुर्णीकर सर यांचं नाव मी इथे उल्लेख करू शकते, डॉक्टर अनुश्री मुंडेवाडी मॅडम आणि आमचे नीमाचे अध्यक्ष डॉक्टर गायकवाड सर, ह्या सगळ्यांनी मला नीमाचं कार्य करण्यास खूप मदत केलेली आहे. डॉक्टरांचा मला खूप सपोर्ट आहे आणि रोटरीत देखील मला डॉक्टर माऊली झांबरे, डॉक्टर व्यवहारे सर, सचिन चौधरी सर ह्या सगळ्यांनी मला सुरुवातीला रोटरीमध्ये दाखल करून घेतले आणि अजून एक महत्त्वाचं आणि खूप म्हणजे उल्लेखनीय सांगावं वाटेल की रोटरीमधून मी फ्रेंडशिप एक्सचेंज, म्हणजे वेगवेगळ्या लोकांशी, त्यांच्या वेगवेगळ्या देशातील लोकांशी त्यांची संस्कृती कशी आपण समजून घ्यावी आणि आपण त्यांची संस्कृती, त्यांची आपली संस्कृती ही एकमेकांमध्ये कशी समजून घ्यावी याचा अभ्यास करण्यासाठी रोटरी फ्रेंडशिप एक्सचेंजमधनं मी ऑस्ट्रेलिया, लंडन आणि अमेरिका या तिन्ही देशांमध्ये जाऊन आलेली आहे आणि तेथील संस्कृतीचा अभ्यास देखील आम्हाला झालेला आहे, हे मी अभिमानाने सांगू शकते. मला नीमामध्ये मी जॉईन झाल्यानंतर 2000 हे सर्व कार्य करत असताना आणि सर्व्हिस करत असताना, सासऱ्यांना दवाखान्यात मदत करत असताना 2003मध्ये मला एक कन्या झाली आयुषा आणि 2005मध्ये वेदाचा जन्म झाला आणि मग ह्या दोघींच्या लहानपणामध्ये मी थोडीशी रमले. पण माझा नाशिकचा जन्म असल्यामुळं, माझं आजोळ हे नाशिक असल्यामुळे दर सुट्टीत मामाच्या गावाला जायचं, मी आणि अवधूत आम्ही जायचो आणि माझे आजोबा प्रभाकर सदावर्ते खूप आमचे लाड करायचे. मला मामा अरुण सदावर्ते यांनी मला वेगवेगळ्या थिएटरला, तिथे त्यांच्या काकांचेच थिएटर असल्यामुळं माझ्या चुलत आजोबांचे आम्हाला थिएटरला, पिक्चरला वगैरे नेत होते. तसेच माझी आत्याही तिथेच नाशिकला होती, पद्मजा कोडिलकर, आणि तिचे मुलं फोटोग्राफर आणि मिस्टरही फोटोग्राफर असल्यामुळं आम्ही खूप फोटो काढायचो. तसेच शिर्डीला देखील राहत्याला माझी आत्या पुष्पा पाथरकर आणि योगेश पाथरकर हे माझा आत्तेभाऊ, तसेच माझ्या मावशी गायत्री मावशी, विजू मावशी आणि अंजली मावशी ह्या माझ्या मावशी, माझे सगळेजण खूप लाड करत होते आणि बालपण खूप हसत खेळत पार पाडलं माझं. 3ऱ्या वर्षाला मी शिक्षणाला असतानाच मला थ्रू एक स्थळ सांगून आलं, सोलापूरचं स्थळ आहे म्हणून वडील आले आणि त्यांनी मला स्थळ दाखवायला मध्यस्थांच्या घरी नेलं पुण्यामध्येच आणि माझं लग्न तिथं ठरलं. ते लोक तिथं बघून गेले आणि लगेच लग्न ठरलं, पण 1 वर्षाचा गॅप होता त्यावेळेला लग्नामध्ये. मग मी पास झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर लगेचच माझ्या सासऱ्यांनी माझं नाव वगैरे सगळं चेंज करून सर्टिफिकेटला होमकर नाव हे सगळीकडे येईल असं हे केलं आणि मला आजही 25 वर्षापासून होमकर म्हणूनच इथे ओळखलं जातं. आणि त्यानंतर मग लग्न झाल्या इथे इंटर्नशिप चेंज करून घेतली. इंटर्नशिप ॲक्च्युली पुण्याला व्हायला हवी होती, पण ती सोलापूरमध्ये मी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलला आणि होडगी PSC येथे ती माझी इंटर्नशिप झाली. इंटर्नशिप झाल्यानंतर मग त्यानंतर मी एक हॉस्पिटलला जॉईन होऊन हाऊसमनशिपचं काम करू लागले. माझे सासरे डॉक्टर असल्यामुळं सासऱ्यांनी मला वैद्यकीय रुग्णांना तपासणी कशी करावी याची खूप मदत केली आणि त्यांनी मला वैद्यकीय शिक्षणाचं म्हणजे खूप महत्त्व पण समजून सांगितलं. आणि मी घरामध्ये त्यांचा दवाखाना होता त्यावेळेला मी त्यांना घरात 9 वर्ष मी त्यांना मदत करत होते.
माझे काका वासुदेव बन्सीलाल भांबारे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते आणि त्यांची आता ते रिटायर्ड आहेत. आणि माझ्या काकू लीला भांबारे ह्या देखील आम्हाला खूप लाड करायच्या. आणि माझ्या उर्मिला, उमाताई, शर्मिला आणि माझा राजाभाऊ, माझे चुलत भाऊ, हे सगळेजण मला खूप लाड करायचे. आणि आम्ही बहीण भाऊ राखी पौर्णिमेला एकत्र यायचो आणि सदैव नेहमी आम्ही प्रत्येक सणाला एकत्र असायचो. आणि अजूनही सुट्टीमध्ये गेल्यावर आम्ही एकत्र असतो. तुम्ही आत्ता विचारलं तर माझा आवडता चित्रपट रोजा आहे आणि सदमा. तसेच आवडती अभिनेत्री माझी आधीची मधुबाला आणि आता सध्या माधुरी दीक्षित. तसंच आवडता अभिनेता सलमान खान लहानपणापासून आवडायचा, आता अरविंद स्वामी रोजा चित्रपट बघितल्यानंतर. तसेच आवडती गायिका माझी लता मंगेशकर, आशा भोसले. आवडते गायक किशोर कुमार. आणि मला आवडते गायकमध्ये माझ्या वडिलांचं देखील नाव घ्यावं वाटेल, दत्तात्रय भांबारे. तसेच आवडते लेखक माझे पु ल देशपांडे आहेत. ही मुलगी आयुषा होमकर ही ऑर्किड कॉलेजमधनं BTech कम्प्युटर इंजिनियर झालेली आहे. आणि छोटी मुलगी वेदा होमकर ही AIDS या शाखेला ऑर्किडमध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे. आणि ती एक उत्कृष्ट चित्रकार आहे. ती सगळ्या हिरोईन्सचे आणि दिग्गज लोकांचे देखील चित्र काढते. आणि आयुषा आणि वेदा दोघी खूप मला सगळ्याच कार्यामध्ये मदत करतात आणि ते माझ्या खूप मोठ्या आधारस्तंभ आहेत. माझे आवडते पुस्तक अग्निपंख आहे आणि सीमादेवांचं आत्मचरित्र, सगळीच आत्मचरित्र, त्यात कुंती, द्रौपदी ते. तसेच माझं आवडतं आवडता पदार्थ मला नॉनव्हेज बिर्याणी आवडती. तसंच आवडतं पर्यटन स्थळ, तसे बऱ्याच देशात फिरले पण आवडतं पर्यटन स्थळ माझं कोल्हापूर आहे. माझी आवडती गाडी माझी सध्या मी घेतलेली आहे तीच मारुती सुझुकी एक्सप्रेसो ॲटोमॅटिक. आणि माझं आवडता खेळ लहानपणी खो खो आवडायचं पण आता सध्या क्रिकेट खूप आवडतो मला. तसंच आवडतं नातं, जर आवडतं नातं म्हटलं तर आई आणि मुलीचं आवडतं नातं आहे माझं. आवडत्या मैत्रिणी लहानपणी सपना झव्वर आणि हर्षाली कुलकर्णी, स्मिता नागरे. आणि त्याच्यानंतर मध्ये शाळेमध्ये असताना त्याच मैत्रिणी होत्या, अपर्णा गर्जे. कॉलेजमध्ये असताना अपर्णा गर्जे श्रीरामपूर येथे. तसेच भारती विद्यापीठला असताना आम्ही हॉस्टेलाइट्स होतो तर त्याच्यामध्ये माझ्या रूममेटमध्ये पण अपर्णा जगदाळे, अर्चना जगदाळे. तसंच माझी बेस्ट फ्रेंड स्मिता शिरुडे, मृणाल देव, प्रबळा किरपेकर. त्यानंतर दीपाली कोरडे, मंजू कुंती आणि अर्चना बिराजदार. तसेच जेवढी नावं सांगता येतील तेवढी कमी आहे. आणि सध्या सोलापूरमध्ये असताना वैद्यकीय ह्याच्यामध्ये कीर्ती गोलवलकर, तसेच अनुश्री मुंडेवाडी आणि माझ्या डॉक्टर्स भिशीचा आमचा 24 जणींचा ग्रुप आहे. त्या सगळ्यांची नावं मला यावेळेस घेता नाही येत पण ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या डॉक्टर्स भिशी ग्रुपमधल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी ह्या माझ्या क्लोज फ्रेंड्स आहेत. तसेच संध्या जोग आणि प्रतिमा दिवाणजी ह्या देखील माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. मिसेस शहा एक माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. कमलेश शहांची वाईफ ज्या नाटकामध्ये मला नेहमी मदत म्हणजे असतात बरोबर. तसेच माझ्या प्रिय मैत्रिणींमध्ये अजून इथे सध्या ह्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टर्स फ्रेंड जेवढ्या आहेत तेवढ्या. तसेच CHOमध्ये फरहाना बल्लारी आणि पूजा आणि दीपाली ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आहे, प्राजक्ता. आणि आम्ही सर्वजणी खूप धमाल करतो. मला माफी जर मागायची झाली कुणाची तर मी नक्कीच 2 व्यक्तींची मागेल, माझे सासरे आणि माझ्या 2 मुली. सासऱ्यांच्या बाबतीत मला असं म्हणावं वाटेल की मी त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण तर सगळं व्यवस्थित म्हणजे आरोग्याचं व्यवस्थितच रुग्णसेवा करत आहे आणि करत राहील. तरीही माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मी सासऱ्यांची माफी मागते. ते आता ह्या जगात नाही आहे पण मला त्यांच्याबद्दल नेहमीच मी कृतज्ञ राहील. आणि त्यांच्यासाठी मी त्यांच्या शेवटच्या दिवसामध्ये खूप काही करू शकले नाही याचं मला फार वाईट वाटत आहे. पण मी शेवटी त्यांच्याजवळ होते याचंच मला खूप म्हणजे कृतज्ञ आहे मी.
आणि मुलींच्या बाबतीत म्हणाल तर माझ्या 2 मुलींना मी खूप काही उच्च शिक्षणासाठी काही करू नाही शकले आत्ता, तरी त्यांना गायडन्स तर करत आहे आणि वेळोवेळी मला बाहेर जावं लागतं माझ्या नोकरीसाठी, तर त्यांना मी कमीत कमी वेळ देते. यासाठी मी मुलींची खूप माफी मागते. गाण्यांची खूप आवड आहे आणि मी गाण्यांच्या परीक्षा देखील दिलेल्या आहेत, तर मला थोडीशी गाणी सगळ्यांसमोर सादर करायची आहे जी येतात ती. त्यातील पहिलं एक मराठी गाणं सादर करत आहे. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी, लहरेन मी बहरेन मी, तरीही पुन्हा उगवेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी या वाहणाऱ्या वाऱ्यातुनी. हरवेन मी हरपेन मी, तरीही पुन्हा उगवेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर, या वळणावर. कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून. उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात काहूर. जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर, या वळणावर. डालिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम. ले लिया दिल ओ हाय मेरा दिल, हाय दिल लेकर मुझको ना बहलाना. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में, गुजर न जाए ये दिन कहीं इसी तमन्ना में. बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में, गुजर न जाए ये दिन कहीं इसी तमन्ना में. तुम मेरे तुम मेरे हो, आज तुम इतना वादा करके जाना. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदलना जाना सनम. ये समा है ये प्यार का, किसी के इंतज़ार का. दिल ना चुरा ले कहीं मेरा मौसम बहार का. ये समा बसने लगे आँखों में कुछ ऐसे सपने, बसने लगे आँखों में कुछ ऐसे सपने. कोई बुलाए जैसे नैनों
से अपने, नैनों से अपने, ये समा है दीदार का, किसी के इंतज़ार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का ये समा। तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया। तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया। पास बुला के गले से लगा के, तूने तो बदल डाली दुनिया। नए हैं नज़ारे, नए हैं इशारे, रही न वो कल वाली दुनिया। बाहों में छुपा के ये क्या किया, हो रे पिया ओ तूने ओ रंगीले कैसा जादू किया। पिया पिया बोले मत वाला जिया, तूने ओ रंगीले कैसा जादू किया। पिया पिया बोले मत वाला जिया। शारद सुंदर चंदेरी राती, लाला ला 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 ला। शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत, साजना झुलव मला। साजणारे मोहनारे ऐकणारे, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी, सगळे सोय रे मी सांडेले पाठी। तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी, सगळे सोय रे मी सांडेले पाठी। शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत, साजना झुलव मला। मोहन मधुर राती, भाराला येऊ दे प्रीती, प्रीतीची हीच रीती, कशाला कुणाची भीती। झाडा मागे चांद हवरती आला, ये ना आतुर जीव हा झाला। मी भुलावे धुंद भावे गीत गावे। शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत, साजना झुलव मला। ला 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 ली ला 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 हा अला हा अला हा अला ला, ला 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 ली ला 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 हा अला हा अला हा अला ला। रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना। चंदेरीचा हुल्ल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना। बेधुंद आज आसमंत सारा, गुंजा तगात मंद धुंद वारा। दाटे उरे प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले तसा शहारा, तुझा इशारा असा शहारा। हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल्ल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना। लाजे आजही फुले नहाती, गाली अनार प्रीत गीत गाती। तू ये ईशा अशी करे पुकारा, देई तुझा मला कसा निवारा, तुझा निवारा असा निवारा। हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल्ल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना। ला 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 ला, जवळ घेना, ला 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 ला, जवळ घेना।
तुम्हाला कुणाशी फोनवर बोलायला आवडेल तर मला माझ्या पप्पांशी माझ्या वडिलांशी फोनवर बोलायला आवडेल. हॅलो पप्पा, मी सारिका बोलते आहे. तसा आपला रोज फोनच होतोच पण मला आज काही वेगळं बोलायचं आहे तुमच्याशी. मला सांगावं वाटेल की प्रत्येक वडील आपल्या मुलांचे शिक्षण करतात, त्यांचं लग्न लावून देतात आणि त्यांचा सुखी संसार बघायचं त्यांच्या नेहमी असतं, असं स्वप्न असतं. आणि तुम्ही लहानपणापासून माझी फी भरत आले, सर्व माझ्यासाठी सगळं केलं, एज्युकेशन लोन करून माझं शिक्षण केलं आणि छान पद्धतीने लग्न देखील लावून दिलं. आणि आता ह्या काळामध्ये मी तुम्हाला आधार द्यायला पाहिजे, तर आत्ताही ह्या काळामध्ये तुम्हाला माझी वेगवेगळ्या प्रकारची फी भरावी लागत आहे, जसं की वकिलांची फी किंवा जे काही असेल ते. आणि माझ्याबरोबर माझ्या मुलींचं देखील सगळं करावं लागते, आत्ता देखील करावं लागते. तुमच्या वयाच्या 72व्या 73व्या वर्षी तुम्हाला आत्ता देखील माझा संसार सांभाळावा लागतो आहे. तर मला त्याचं खूप वाईट वाटत आहे आणि प्रत्येक वेळी ती खूप अपराधाची भावना माझ्या मनामध्ये असते. त्याबद्दलच मला तुम्हाला असं फोनवर सांगू इच्छिते मी. कधी तुम्ही समोर आल्यानंतर मला नाही ते बोलू वाटत किंवा बोलता येत की तुम्हालाही वाईट वाटेल आणि माझ्याही डोळ्यात पाणी येऊन मी रडेन. आणि मला मुलींसमोर देखील ते दाखवायचं नसतं की मी तुम्हाला असं सांगते आहे, पण मला परत हेच सांगावं वाटेल की मी तुम्हाला ह्या काळामध्ये खूप आधार द्यायला हवा सगळ्या बाबतीमध्ये. तर तुम्हीच माझे आणि मुलींचे आधार बनून आम्हाला खूप मदत करत आहात आणि वेळप्रसंगी तुम्हाला त्रास करून तुम्ही माझ्यासाठी सगळं करत आहात. त्याबद्दल मी तुमची आयुष्यभर ऋणी राहील. एक मुलगी म्हणूनच असं मला नाही म्हणता येणार, पण मला खूप वाईट वाटतं आहे पप्पा की मेडिकल फॅकल्टीमधनं मी तुम्हाला सगळं काही तुमच्यासाठी सगळं काही करू शकते, पण तुम्हाला जसं पाहिजे तसं माझं आत्ता इथलं वातावरण नाही आहे याची मला खूप खंत वाटते. पण मी तुम्हाला खात्री देते की मी सदैव आनंद राहण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या मुलींचे खूप उच्च शिक्षण त्यांना घेऊन त्यांनी देखील तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करतील आणि मी देखील सदैव रुग्णसेवा करून तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करेन आणि कमीत कमी तुम्हाला माझ्याकडून त्रास होईल असं मी माझ्या आयुष्यामध्ये बघेन. पप्पा, मला तुमची खूप दोघांची आईची तुमची आठवण येते आणि सदैव तुम्ही माझ्याजवळ असावे असं वाटतात. पण तुम्ही आहात, आठवणीतून आहात आणि रोजच्या तुमच्या फोनमधनं तुमच्या शिकवणुकीतून आहात. आणि मी जे काही इथे सोलापुरात करत आहे रुग्णसेवा समाजसेवा हे देखील सगळी तुमचीच शिकवण आहे. पण खरोखरीच मी तुमची खूप मोठी कधी असं वाटतं अपराधी आहे की काहीतरी माझ्याकडून तुम्हाला देणं होत नाही, फक्त तुमच्याचकडनं घेणं होत आहे. याचं मला फार अपराधीपणा वाटत आहे आणि मी तुम्हाला सततच माझ्यासाठी हे करावं लागते ते करावं लागते करून त्रास देते आहे. तर त्याबद्दल मी तुमची खूप क्षमा मागते. माझं आवडतं गाणं रोज रोज आखवतले हे आहे, पण मला सांगू इच्छिते की संगीताचा माझा गाण्याचा प्रवास बघता मी माझ्या रुग्णसेवेत देखील याचा उपयोग करत आहे की विविध व्याधींवर संगीतातील विविध रागांचा कसा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल हार्ट डिसीजवर हृदयरोगावरती मरुबिहाग राग याचा कसा उपयोग होतो हे मी सध्या करत आहे आणि त्याचं पेपर प्रेझेंटेशन मी बागेवाडीकर कॉलेजला आयुर्वेद कॉलेजला केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी अजूनही अभ्यास करून काही पेशंट्सना मी हे देत आहे. जसं गर्भारपणामध्ये पण बालकावर संस्कार होण्यासाठी गाणे आणि डिप्रेशनमध्ये पण आपण गाण्यांचा म्युझिक थेरपीचा वापर करतो. म्युझिक थेरपीचा मी वापर करत आहे. तसं विविध व्याधींवर म्हणजे जसे कॅन्सर असतील किंवा अगदी खोलातील आजार असतील, डीप आजार, त्यासाठी मी विविध संगीतातील रागांचा वापर कसा करता येईल याचा अभ्यास करत आहे. धन्यवाद. रोज रोज आँखों तले एक ही सपना चले, रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख्वाब का दिया जले, रोज रोज आँखों तले, जब से तुम्हारे नाम की मिसरी होठ लगाई है, मीठा सा गम है और मीठी सी तन्हाई है, रोज रोज आँखों तले एक ही सपना चले, रात भर
काजल जले आँख में जिस तरह ख्वाब का दिया जले रोज रोज आँखों तले. निमा वुमन्स फोरमची शाखा यांच्यातर्फे निमा वेदा ग्लॅम्प्स म्हणून 28 सप्टेंबरला एक कॉम्पिटिशन होत आहे. त्यामध्ये मी भाग घेतलेला आहे. भारतातून 35 लेडीज आहेत. भारतामध्ये निमाच्या डॉक्टर्स आहेत सगळीकडं, म्हणजे जसे की हरियाणा, दिल्ली येथून प्रत्येकीने, राजस्थान येथून प्रत्येकीने भाग घेतलेला आहे. ही ब्युटी कॉन्टेस्ट, ब्रेन अँड ब्युटी कॉन्टेस्ट आहे आणि ती 28 सप्टेंबरला आहे आणि 29ला आनंदी ही कॉन्फरन्स आहे. आणि या कॉन्फरन्समध्ये मी सोलापूरतून एकटीने भाग घेतलेला आहे ॲज अ डॉक्टर. निमा वेदा ग्लॅम्प्स ब्रेन अँड ब्युटी कॉन्टेस्ट आणि मी त्याची तयारी करत आहे. धन्यवाद.